होतं तेवढं नीट मेल्यानंतर आई बापाला जाळतात. नीट ऐका पोरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. सुख आहे पोरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत का ते? मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात चढत असते. रोज आपला बाप मरत असतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं. पण आई इतकं आईच्या खांद्याला खांदा तरीच्या अंधात आणि शेताच्या बांधावर आपल्या डोळ्याचा एक अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकराच्या कुटुंबाला बघितला तर माझं लेकरू कोणाला बघणार. पण डोळ्याचा अश्रू डोळ्यातच साठवत आजपर्यंत तुमच्यासाठी जर खऱ्या अर्थाने कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव सांगत आहे. आजपर्यंत आम्हाला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाना जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरांनो. पण लक्षात घ्या, आई इतकंच आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर पोरांनो आजपर्यंत तुमच्यासाठी कोण हंबरडा फोडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे. आणि हा बाप पोरांनो आज तुमच्या समोर उभा आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे. कारण कित्येक लेकरांना वाटतं पळत जावं आणि आपल्या बापाला करून मिठी मारावी. साला माझा बाप तर भिंतीवरून खालीच येत नाही, मला मिठीत घेत नाही पूर्वी. पण आज तू श्रीमंत आहे. परत जायचं बाबा, 1 वर्षाचं व्हायचं, परत जायचं. आपल्या बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी पुसलं. आपल्या बापाला सांगायचं बाबा आजपर्यंत सांगू शकले नाही पण आज सांगते माझा तुमच्यावर जीव आहे. बापा जा बरे समोर तुझा बाप उभा आहे. तुझ्या बापाला कडकडून भेटी मार बोला, चाल पाळ बोला. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून भेटी मार. जा पोरा जा पोरा पाळ. तुझ्या बापाला अगोदर कडकडून भेटी मार. कडकडून भेटी मार, कडकडून भेटी. सांगा हा खोटा बाप आहे का? हत्तीसारखा बाप आज तुझ्यासाठी रडतोय. हा बाप होय का पूर्वी? हा बाप पडद्यावरच आहे का? सांग मला, हा बाप पडद्यावरच आहे का? मला सांग, काय चूक या बापाची? तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का बापाची? सांगा पोरांनो, या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का? सांगा माझ्या लेकरानं, सांगा माझ्या लेकरानं या बापाची काय चूक आहे? चला पाया पडा बापाच्या, चला चुका येतात. घ्या दर्शन, घ्या दर्शन. हा तुमचा देव आहे पोरांनो, हा तुमचा देव, हा तुमचा